आपले काही जे आपल्या बॉडीमध्ये पेन असतील ते पेन दूर होतात, त्याच्यातून आपल्याला ऑर्गॅझम कसा मिळतो, हॅपी हार्मोन्स कसे निघतात. पण हे मास्टरबेशन ही एक कला आहे, ही एक थेरपी आहे. नमस्कार मित्रांनो, हस्तमैथून किंवा मास्टरबेशनबद्दल आपल्या समाजामध्ये खूपच मिथ आहे. इवन आपण कोणी जर आपल्याला सांगितलं की मी मास्टरबेशन करतो तरी आपण त्याला खूप हसतो किंवा त्याला आपण काहीतरी वेगळं समजतो. पण हे मास्टरबेशन ही एक कला आहे, ही एक थेरपी आहे आणि या थेरपीचा आपण आपल्या लैंगिक आयुष्यासाठी कसा वापर करू शकतो त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा माहिती द्यायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला इंटिमेट लाईफबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करावं, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट तुमच्या हस्ते होऊ शकतं. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मास्टरबेशन हस्तमैथून याच्याबद्दल जर तुम्ही कुणी मित्राला विचारलं किंवा मित्राला सांगितलं तर तो आपल्याला हसतो. कारण की तुम्हाला हे माहीत नसतं की या मास्टरबेशनमुळंच आपलं पहिलं इंटिमेट लाईफमध्ये आपला जो पहिला पाऊल आहे त्या मास्टरबेशनमध्येच पडतो. कारण की मास्टरबेशन केल्यानंतरच आपल्याला पूर्ण प्रक्रिया समजते, त्याच्यातून आपल्याला ऑर्गॅझम कसा मिळतो, हॅपी हार्मोन्स कसे निघतात, एंडोमॉर्फिन कसं निघतं, त्याच्यातून आपल्याला सगळं समजतं. इवन आपण मास्टरबेशन केल्यानंतर आपली बॉडी रिलॅक्स होते, आपले काही जे आपल्या बॉडीमध्ये पेन असतील ते पेन दूर होतात, आपलं जे काही लक्ष इकडं तिकडं विचलित होतं किंवा डिप्रेशन आलं होतं किंवा अँझायटी आली होती ती पण दूर करण्यासाठी आपल्याला मास्टरबेशनची आपल्याला केव्हा केव्हा मदत होते. आता बरेच स्टुडंट लाईफमध्ये जर मुलं मास्टरबेशन जर करत नसतील आणि खूप जास्त ते सेक्च्युअली जर इंटिमेट झाले असतील आणि तेव्हा ते जर मास्टरबेशन न करता त्यांची जे काम इच्छा आहे ते दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यांचे नक्कीच मार्क्स कमी होऊ शकतात. म्हणून पॅरेंट्सनी पण योग्यरित्या त्यांच्या मुलांना ते वेळोवेळी त्यांना सांगितलं पाहिजे, शिकवायला पाहिजे की मधूनमधून एखाद्या वेळेस जर खूप जास्त इंटिमेट झालं असेल, तुम्हाला रिलॅक्झेशन पाहिजे असेल किंवा अँझायटी डिप्रेशन आलं असेल विचार करून तर केव्हा केव्हा मास्टरबेशन करून आपण आपल्या जे काही मानसिक समस्या असतात त्या दूर करण्यासाठी या मास्टरबेशन थेरपीची आपल्याला मदत होऊ शकते. तर मित्रांनो, मास्टरबेशन इज द मिथ. ते करणं चुकीचं आहे, घाणेरडं आहे, ही गोष्ट खूप वेगळी आहे आणि त्याचं घाणेरडं समजू पण नका. कारण की मास्टरबेशनमुळं आपल्याला खूप जास्त फायदे होतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आज जर मास्टरबेशन ची सवय नैसर्गिक आपल्या अंगामध्ये नसती तर आज आपल्या समाजामध्ये रेपचं प्रमाण पण खूप जास्त वाढलं असतं. आज बरेच मुलं मुली इवन विवाहित पुरुष हे मास्टरबेशन करून आपलं इंटिमेसी कमी करून आपलं चांगलं आयुष्य जगत असतात, हॅपीली जगत असतात. तर मास्टरबेशन ही एक कला आहे, ती आर्ट आहे. कमी प्रमाणात, कमी वेळा आणि स्मूथली स्ट्रोकर वापरून किंवा लुब्रिकंट वापरून जर तुम्ही करत असाल तर मास्टरबेशन इज द थेरपी. इवन आफ्टर द मॅरेज ज्या लोकांना खूप जास्त प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं की बरेच माझ्याकडे असे पेशंट येतात की डॉक्टर साहेब मी गेलो आणि तिची नेकेड बॉडी बघितली की मला तिची नेकेड बॉडी बघूनच माझं इजॅक्युलेशन होऊन जातं. असे बरेच माझ्याकडे पेशंट येतात. तर अशा लोकांना आम्ही सांगतो की समजा फॉर एक्झाम्पल तुला 9 वाजता इंटिमेट व्हायचं आहे तर तू एक काम कर, संध्याकाळी 6 वाजता तू मास्टरबेशन करून घे, म्हणजे जेणेकरून तुझी जे सेन्सेशन आहे, जे इंटिमेट इच्छा आहे, जे हार्मोन्स आहेत ते थोडे खालच्या लेवलवर येतील आणि जेव्हा तू तुझ्या पार्टनरबरोबर करायला जाशील तेव्हा तू खूप जास्त विगरसली तुम्ही एकदम स्टिम्युलेट होणार नाही आणि त्याच्यामुळं त्याचे प्रॉपर इंटरकोर्स पण होऊ शकतात. अशी पण आम्ही एक थेरपी आहे ज्याच्यामध्ये आम्ही मास्टरबेशनचा हेल्प घेतो. दुसरी गोष्ट आहे, ज्या लोकांना प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतं, खूपच अर्ली इजॅक्युलेशन होतं, तर त्यांना आम्ही एक मास्टरबेशन थेरपी सांगतो. तर ती थेरपी काय असते की आम्ही सांगतो की लग्न झाल्यानंतर पण तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्गल्फ होऊ नका, तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करूच नका. फक्त आणि फक्त तुमच्या पार्टनरबरोबरच तुम्हाला मास्टरबेशन करायचं आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता इजॅक्युलेशन होणार आहे तेव्हा तुमचं मास्टरबेशन स्टॉप करायचं आहे. अजून तुम्हाला मास्टरबेशन करायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आता आपलं इजॅक्युलेशन होणार आहे तर अजून स्टॉप करायचं आहे. ही जी पद्धत आहे ही 7 ते 8 वेळा करणं तुमच्याकडून अपेक्षित असतं आणि जोपर्यंत तुम्ही 7-8पर्यंत तुम्ही ट्रेन होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रॉपर इंटिमेट होण्याचा ॲडवाईस करतच नाही.
तर याच्यामुळं काय होतं की आपल्या माइंडला कंट्रोल करण्याची आपल्याला सवय लागते, आपल्या माइंडला आपण कंट्रोल करू शकतो असं आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स येतं आणि त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये जो काही प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन प्रॉब्लेममुळं आपण त्रस्त असतो तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मास्टरबेशन थेरपी आम्ही ॲडवाईज करतो. तर मास्टरबेशन इज नॉट बॅड, तो शाप आहे का वरदान आहे हे गोष्ट वेगळी आहे. काही शास्त्र वेगळे सांगतात, काही शास्त्र वेगळे सांगतात, पण माझा मी 40 वर्षाचा पर्सनल ओपिनियन तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या माइंडमध्ये मास्टरबेशनबद्दल काही गिल्ट असेल तर ते गिल्ट दूर करण्यासाठी आणि मास्टरबेशन थेरपी आपण आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये कशी वापर करू शकतो त्याच्याबद्दल त्यांना तुम्ही माहिती नक्कीच शेअर करू शकता. धन्यवाद मित्रांनो.